थँक्यू सो मच संदेश पाटील भिवंडीकर. डीजे आपल्याला विनंती आहे थोडासा आवाज द्या. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये सुभाष धुमाल भोजन आलेलं आहे. जर आपल्याला भोजन करायचं असेल तर आपण या खालते. आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुकादम आपण आले तरी काही हरकत नाही आहे. आम्ही स्कोरिंग करू. एक मॅच तुम्हाला ॲडजस्टमेंट करतोय आम्ही. आपण देखील या भोजन सुरू करायचं आपण. स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि आजच्या चौथ्या मॅचकडे आपण वळतोय. अशोकदादा 11 विरुद्ध ब्लू स्टार वडपे. एक मॅच अशोकदादा 11 आणि ब्लू स्टार वडपे दोघांनी एक एक सामना खेळलेला आहे, परंतु दोघांची सिच्युएशन फार वेगळी आहे. अशोकदादा 11 संघानं विजयानं सुरुवात केली आहे. ब्लू स्टार वडपे संघाला आपलं खातं उघडायचं आहे पॉईंट्स टेबलमध्ये. मागच्या मॅचमध्ये 3 स्टार रॉयल्स संघानं विजय मिळवला आणि आपलं खातं उघडलेलं आहे पॉईंट्स टेबलमध्ये. सूर्या फायटर्सनं 2 सामने खेळलेत, एकामध्ये विजय एकामध्ये पराभव. आणि हा सामना जर ब्लू स्टार वडपे संघानं जिंकला तर मात्र पुढचे दोन्ही सामने आपल्याला कालच्या दिवसाप्रमाणेच नॉकआउट पाहायला मिळतील. अर्थातच मग जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल अशी परिस्थिती असेल. पण बघायचं आहे. अशोकदादा 11 एक जबरदस्त तगडा संघ आहे. हे कडवं आव्हान असणार आहे ब्लू स्टार वडपे संघासमोर. बाउन्स बॅक करण्याचा एक दबाव देखील ब्लू स्टार वडपे टीमवर असणार आहे. टॉस अशोकदादा 11 संघानं जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. डोळेचे उपसरपंच शुद्धोधन जाधव साहेबांचा हा संघ आहे. दुसरीकडे ब्लू स्टार्स वडपे रितेश गायकवाड आणि प्रेम गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ सुरू होत आहे, लक्षात घ्या. चला, ब्लू स्टार्स वडपे टीमचे कॅप्टन आपण सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज अधिकचा वेळ खर्च करू नका. टायमर ऑन करण्यात आलेला आहे. 1:51 होत आहेत आणि आपण पहिला बॉल डिलिव्हर करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिला बॉल इनसाइड आउट. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून निमेशला क्लिअर केला आणि बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार. राकेशच्या बॅटमधून सुरेख फटका आणि सुरेख सुरुवात. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती राकेशनं. 19 धावा बनवल्या होत्या. त्याच्या समवेत कुणाल आहे. गोलंदाज राहुल यावेळेला जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होतोय पूर्णपणे बॅटर. चांगला बॉल, चांगली लाईन होती. ऑफस्टिकच्या थोडासा जवळ ठेवला होता हा बॉल. अपसाईडला स्ट्रॉंग असलेला फलंदाज आपण बघतोय राकेश, ऑलराऊंडर आहे. यावेळेला मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तशीच लाईन, परंतु यावेळेला फलंदाज शफल करून खेळण्याचा प्रयत्न करत होता. हाही बॉल बॅटवर घेता आलेला नाहीये. सलगचे 2 डॉट चेंडू. पहिल्या बॉलवर चौकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज राहुल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ, सुरेख डिलिव्हरी. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. बॅटरला पूर्णपणे चकित करत असताना हाही निर्धाव बॉल असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी, डिसिप्लिन दाखवतोय गोलंदाज. आणि पहिला बॉल ओव्हरपिच टाकला होता, त्याच्यानंतर मात्र त्याने लेंथमध्ये बदल केलाय. चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय. लाईन अप्रतिम मेंटेन केली आहे. सातत्याने उजव्याष्टीच्या बाहेर फलंदाजाला बीट केलं जातंय. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला फील्ड थोडासा दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतीलच, मात्र बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा चौकार. फिल्डरचा पुरेपूर प्रयत्न होता. खेळाडू स्ट्रेटिश लॉंग ऑफला होता आणि बॉल तुम्ही पाहू शकाल अक्षरशः खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवला. स्वतःच्या डावीकडे जात असताना एका हातानं बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही जमलं फिल्डरला. आणि हा येतोय दुसरा चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ, स्विचचा वापर केलाय. अद्भुत फटका. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार. जबरदस्त क्रिकेट
पहिल्या ओव्हरमध्ये या मॅचमध्ये 3 डॉट चेंडू पाहिले आपण आणि 3 चौकार देखील पाहायला मिळाले. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 12. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना अशोक दादा 11. चांगली सुरुवात आहे धावांच्या बाबतीत. जरूर 3 चेंडू डॉट आले, परंतु 3 महत्त्वाचे चौकार देखील ठोकलेले आहेत राकेशनं. आणि आता स्ट्राईक असणारे कुणालकडे. दोन्ही दर्जेदार संघ आहेत. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि 8ही संघांचे जे संघ मालक आहेत त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. VR स्पोर्ट्स टीमचे मयूर पाटील, रावण स्पोर्ट्सचे भरत जाधव, वैशाली स्पोर्ट्सच्या सौभाग्यवती सोनी सचिन वागचौरे मॅडम, विराज 1200चे उमेशजी सोनावणे, सूर्या फायटरचे विनोदजी थोरात, ब्लू स्टार्स वडपे संघाचे रितेश गायकवाड आणि प्रेम गायकवाड, 3 स्टार्स रॉयल्सचे मिलिंद जाधव, शैलेश गायकवाड आणि अक्षय गायकवाड, अशोक दादा 11चे शुद्धोधन जाधव साहेब. या सर्व संघ मालकांचे खूप खूप आभार आम्ही आयोजकांच्या वतीनं व्यक्त करीत आहोत. अरविंद येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चला, अधिकचा वेळ खर्च करता येणार नाहीये. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये एनी हाव आपल्याला कंप्लीट करायचे आहेत हे लक्षात घ्या. टीम ब्लू स्टार्स वडपे. अरविंदचा पहिला बॉल. सामना करेल कुणाल. लॉफ्टेड फटका. ताकद जास्त नाहीये. फिल्डर बॉल खाली. लॉंग ऑनला चूक झाली. सोपा झेल होता. एक रेग्युलेशन कॅचच म्हणता येईल फिल्डरसाठी, परंतु हा सोपा झेल धरतीला दान. 2 धावा मिळत आहेत कुणालला. ताकदीचा जास्त वापर केला नाही, नाहीतर हा बॉल जरूर सीमारेषेच्या बाहेर धाडता आला असता. अगदी स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता. नशिबवान ठरतोय फलंदाज कुणाल. अकाउंट ओपन झाले कुणालचं 2 धावांनिशी. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. देखना फटका. अप्रतिम ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. कडक चौकार. मागच्याच बॉलवर जीवदान मिळालेलं आहे आणि या वेळेला मात्र अप्रतिम असा कव्हर ड्राईव्ह. 2 खेळाडूंना भेदत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कमजोर बॉलचा फायदा घेतोय कुणाल. 4 धावांच्या बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. बिनबाद 18. फ्लाइंग स्टार्ट देत आहेत सलामीवर अशोक दादा 11ला. यावेळेला कडक फटका आहे पुन्हा एकदा. बॉलरला बीट केलंय. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु फार वेगानं बॉल बॉलरला बीट करत असताना डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या बिनबाद 19. आज प्रत्येक मॅचमध्ये धावांचा पाऊस फलंदाजांनी पाडलाय. पहिल्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमनं 71 बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 81 आणि मागच्या मॅचमध्ये 79. या मॅचमध्ये बघायचं आहे पुन्हा एकदा 70+ धावसंख्या पाहायला मिळेल का. प्रयत्न तर तोच दिसतोय. फार दुरून फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. वाईडिश मिड ऑफला डायरेक्ट हिट देखील लागली आहे, परंतु फलंदाज सुखरूप आहे आपल्या क्रीजमध्ये. ओव्हर थ्रोचा फायदा घेण्याचा विचार होता, परंतु विचार बदललाय फलंदाजांनी. एकच धावेवर समाधान व्यक्त करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20 रन्स विदाउट लॉस. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 7वं पर्व या स्पर्धेचं. आणि काल देखील मी उल्लेख केला होता की वेगवेगळ्या मैदानांवर या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आलेलो आहोत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये महापोली, चॅलेंज ग्राउंड आणि कवाडच्या मैदानावर ही स्पर्धा खेळली गेली होती, परंतु मागचे 3 पर्व आपण बघतोय की या भिनारच्या DD ग्राउंडवर खेळवण्यात येत आहेत. आणि अतिशय सुसज्ज असं हे मैदान आहे. मैदानामध्ये हिरवळ देखील पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अफलातून शॉट. अगदी काळ्या पडद्याच्या वरून बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुपर 6. ग्रेट शॉट. बाय कुणाल. कुणाल आता कमाल करतोय. पहिल्याच बॉलवर त्याला जीवदान मिळालंय, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. अगदी सहज सोपा झेल त्याचा ड्रॉप झालेला आहे लॉंग ऑनला. तदनंतर मात्र एक चौकार आणि हा एक देखणा षटकार कुणालच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते 26. खोलवर टप्प्याचा बॉल बॉटमला लागलाय. ओ डायरेक्ट हिट पाहिजे आणि डायरेक्ट हिट लागलाय. फलंदाज धावबाद. कुणालला माघारी परतावं लागतंय. दुर्दैवीरित्या धावचित होतोय. पहिला झटका बसतोय अशोक दादा 11 टीमला. धावसंख्या 26. चांगली बॅटिंग करत होता. इथे जास्तच रिस्क घेण्यात आली होती. गोलंदाजाच्या दिशेनं बॉल गेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल मिळणं फार कठीणच होतं. धोका पत्करला आणि त्या धोक्याला
अक्षरशः सामोरं जावं लागतंय फलंदाज कुणालला. 13 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परततोय. धावसंख्या 1/26. अशोकदादा 11. सुरुवात मात्र चांगली केली दोन्ही सलामीवीरांनी. मजबूत पायाभरणी ही आपल्याला पाहायला मिळते. याचा फायदा येणारे फलंदाज घेऊ शकतात. नवीन बॅटर निकलेश भन्नाट फॉर्ममध्ये आहे. निकलेश शेलार मागच्या मॅचमध्ये 9 बॉल्समध्ये 38 धावांचं नाबाद योगदान दिलं होतं आणि या मॅचमध्ये त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म सेट आहे. निकलेश शेलार मॅन फ्रॉम मिटपाडा. मिटपाडा नदी नाका आणि तिकडे जरूर प्रत्येक गाड्यांचे स्पेअर पार्ट्स आपल्याला मिळतात अगदी स्वस्त दरात. त्यासाठी तो एरिया प्रसिद्ध आहे. परंतु या खेळाडूला स्वस्तात तुम्ही घेऊ शकत नाहीत, हलक्यात घेऊ शकत नाहीत. मागच्या मॅचमध्ये काय कमालीचा अष्टपैलू खेळ सादर केला होता. 38 धावा देखील बनवल्या होत्या आणि 4 गडी देखील बाद केले होते. सामनावीर ठरला होता निकलेश शेलार. गोलंदाजीसाठी राहुल. पहिल्याच बॉलवर मोठा फटका फेकलाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. राहुलचं स्वागत या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यानं होतंय. मागच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल जो होता सामन्याचा त्याच्यावर चौकार आला होता. राकेशनं तो चौकार प्राप्त केला होता. परंतु आता समोर आहे सिक्सर किंग निकलेश शेलार. मागच्या मॅचमध्ये तब्बल 5 षटकार ठोकले होते अवघ्या 9 बॉलचा सामना करत असताना आणि ती इनिंग्स जिथे त्याने सोडली होती नाबाद राहिला होता तेथूनच सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. धावसंख्या 32. ओव्हर पेच लॉफ्टेड शॉट आहे. यावेळेला एलिव्हेशन जे पाहिजे होतं ते प्राप्त करू शकला नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक. एकच धाव मिळणार आहे निकलेशला. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 3-3. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे अशोकदादा 11 संघाची. मागच्या मॅचमध्ये 81 फलकावर लावल्या होत्या. यावेळेला लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे खरा मात्र थोडासा दूर राहिलाय. निमेश बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची पूर्ण मुभा होती फलंदाजाकडे. हा स्ट्रॉंग झोन आहे खरं तर राकेशचा. ऑफ साईडला तो सातत्याने चांगले फटके खेळत आलेला आहे. एक हेलिकॉप्टर देखील त्याने उडवलाय या मॅचमध्ये ज्याच्यावर चौकार मिळवला होता. चांगली बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये राकेशनं देखील चांगलीच कामगिरी केली होती. 19 धावा बनवल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील बरसतोय. फटका अक्षरशः बनवलाय. हुक शॉट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. डेप्थ ऑफ द क्रीजचा चांगला वापर. क्रीजमध्ये डीप गेला होता. उजव्याष्टीच्या बाहेर शफल करत असताना अप्रतिम फटका सजवलाय. पहिला मॅक्सिमम हा राकेशच्या बॅटमधून येतोय. या अगोदर 3 चौकार त्याने ठोकलेले आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त इनिंग्स खेळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल थोडासा दूर टाकलाय. छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता बॅट्समन बीट परंतु लाईन चुकीची आहे. वाईडचा इशारा पंचांनी केलाय. महागडा स्पेल आहे आतापर्यंत गोलंदाज राहुलचा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15. खोलवा टप्प्याचा चांगला बॉल आडव्या बॅटनं तटवायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र बीट केलंय बॅटरला. निधाव चेंडू जास्त पाहायला मिळालेले नाहीत. चौकार षटकार खऱ्या अर्थानं आपण बघितलेत. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 3 डॉट बॉल्स होते परंतु 3 चौकार देखील आले होते त्यामुळे ते षटक थोडंसं खर्चिक राहिलं होतं. यावेळेला मात्र पिकअप शॉट सुपर्ब शॉट. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. बॉल खराब नव्हता खरं तर. हा फुल लेंथ बॉल होता इष्ट्यांच्या रोखानं परंतु काय जबरदस्त फटका सजवलाय. एक गुडघा जमिनीवर टेकवत असताना बॉलला फेकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा दुसरा षटकार येतोय राकेशच्या बॅटमधून आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अशोकदादा 11 संघाची धावसंख्या फलकावर 1/48. प्रति षटक 16च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. राकेश 27 धावांवर खेळतोय. 11 बॉलचा सामना केलाय. निकलेशनं फक्त 2 चेंडू फेस केलेले आहेत आतापर्यंत. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. 7 धावांवर तो खेळतोय. बाद होण्यापूर्वी कुणालनं चांगली बॅटिंग केली. 5 बॉल्समध्ये 13 धावांचं योगदान दिलं. टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगली कामगिरी करतायत आणि त्यामुळेच मोठी धावसंख्या आपल्याला फलकावर जरूर पाहायला मिळते. 16ची सरासरी ही सरासरी शेवटपर्यंत कायम राखली गेली तर मात्र 5 ओव्हर्समध्ये 80 धावा फलकावर पाहायला मिळतील आणि तो प्रयत्न तर असणारच आहे.
कदाचित त्याहून देखील जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न असेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये. 48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडीवाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आहे. अतिशय देखणं आयोजन आहे, उत्तमातलं उत्तम आयोजन. अध्यक्ष शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यामध्ये निकलेश शेलार असतील, निमेश शेलार असतील, मिलिंद जाधव, विजय चंदणे उर्फ बंधू, सतीश वागचौरे, सतीश ब्रावो, महेश जाधव, सतीश जाधव फ्रॉम कवाड, त्यांची देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे या स्पर्धेच्या आयोजनामध्ये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. नवीन षटकाला प्रारंभ. स्विच इट करायचा होता. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न अँटिसिपेट बरोबर केलं होतं, परंतु एक्झिक्युशन चुकलेलं आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डावखुरा गोलंदाज कृष्णा गोलंदाजी करताना दिसतो या 4थ्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र शफल होत असताना हुक केलाय, सुरेख फटका. बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. 52 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 20 बॉल्समध्ये या 52 धावा फलंदाजांनी कुठून काढलेल्या आहेत. महेश दादा 11 संघाची बॅटिंग अक्षरशः बहरताना दिसते या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेला स्विच इट आणि बरोबर एक्झिक्यूट केलाय गॅप मधून. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार निकलेशच्या बॅट मधून. ही इज ऑन फायर. जास्त वेळ तो स्वतःला देत नाहीये सेट होण्यासाठी. खरं तर तो ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आलेला असतो आणि त्यामुळेच आल्या आल्या मोठमोठे फटके सजवतो. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगला आहे. लाईन चांगली होती, थोडासा खाली राहिला ऑफस्टिकच्या बाहेर. 2 डॉट चेंडू आणि 2 चौकार असं विश्लेषण आतापर्यंत या षटकाचं. लवकरात लवकर षटक कंप्लीट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट बॉल हवेत आहे. फटका फसलाय. बॉल खाली. फिल्डर 2 खेळाडू प्रयत्नशील, मात्र दोघांच्या हातातून चूक घडली आहे. कॅच ड्रॉप. तिकडे प्रेम गायकवाड स्वतः, जे संघाचे ओनर देखील आहेत, प्रयत्नशील होते, मात्र कॅच पकडण्यामध्ये अयशस्वी. 2 खेळाडूंना मिळून देखील झेल टिपता आला नाही. जीवदान मिळालंय निकलेशला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 57. पुढचा बॉल. या षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र स्विच हिट दाखवलाय फलंदाज राकेशनं, परंतु हो 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 हिट विकेट. फटका काय सजवला होता, काय टायमिंग होतं, परंतु फटका खेळत असताना स्वतःचा तोल त्याला सावरता आला नाही आणि अखेर हिट विकेटच्या रूपात तो बाद होतोय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. षटक देखील समाप्त झालंय. हे षटक चांगलं राहिले. पहिले 3 षटकांच्या तुलनेत आपण बघतोय कृष्णानं चांगली गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या आणि अखेर त्याला विकेट देखील मिळाली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 57. 27 धावांची एक चांगली खेळी साकारल्यानंतर माघारी परतलाय फलंदाज राकेश. 2 बाद 57. अशोक दादा 11. अशोक दादा टीमच्या फलंदाजांची दादागिरी खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळते. 57 धावा. चला, आपण ओव्हर रेट खूप चांगला मेंटेन केलेला आहे, मात्र शेवटचं षटक देखील आपल्याला लगेच सुरू करायचं आहे. यानंतर देखील आपल्याला आणखी 2 सामने कव्हर करायचे आहेत. यानंतरचा सामना आणखी एक महत्त्वाची लढत आपल्या समोर असेल. आजचा 5वा सामना. ब्लू स्टार वडपे संघ पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये असणार आहे आणि त्यांच्यासमोर आव्हान राहील 3 स्टार्स रॉयल्स या टीमचं. नवीन बॅटर स्मिथ मैदानामध्ये. आणि आजचा 6वा सामना, जो आजचा शेवटचा सामना असेल, सूर्या फायटर्स विरुद्ध अशोक दादा 11. ही मॅच ब्लू स्टार्स वडपे संघासाठी फार महत्त्वाची आहे. एक प्रकारची डू ऑर डाय मॅच आहे त्यांच्याकरिता, कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय. कमबॅक करावं लागणार आहे. हा सामना जर जिंकला तर मात्र त्यांचं आव्हान जिवंत राहणार आहे. अशोक दादा 11 टीमसाठी देखील महत्त्वाची मॅच आहे. पहिला सामना जरूर जिंकलाय, परंतु हा सामना जर त्यांनी जिंकला तर मात्र प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याचे जे चान्सेस आहेत त्यांचे ते वाढतील. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विजय चंदणे उर्फ बंधू. चला विजय, जास्त वेळ खर्च करू नका. स्ट्रायकिंग एंडला निकलेश. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 16 वर खेळतोय.
षटकातील पहिला बॉल दूर टाकलाय, मिस टाइम फटका आहे कव्हरला, मात्र इनफिल्डला क्लिअर केलंय. डीप मधून फिल्डर निमेश बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. हा चांगला बॉल होता, जाणून बुजून थोडासा दूर टाकलाय फलंदाजापासून. टायमिंग 100% नव्हतं, परंतु इनफिल्डच्या वरून खेळण्यामध्ये यशस्वी झालाय. 2 धावांनीची धावसंख्या 59 या आकड्यावर जाऊन पोहोचते. धावसंख्येला थोडीशी खीळ बसवण्याचा प्रयत्न मागच्या षटकामध्ये गोलंदाजांनी जरूर केलाय. ओहो हो हो, खूपच जास्त बाहेर, क्रीजच्या देखील बाहेर आहे. नो बॉल. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असताना गोलंदाज विजय चंदने. मागच्या मॅचमध्ये तुम्हाला आठवत असेल विजयनं 2 बीमर बॉल टाकले होते, त्यामुळे त्याला ते षटक कंप्लीट करता आलं नव्हतं आणि तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. ही अपेक्षा अजिबात विजय चंदनेकडून नाहीये. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गुरसई बी सारख्या चांगल्या टीमसाठी तो खेळतो. हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर पोहोचेल का नाही. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय. निमेशला फार बिझी ठेवण्यात आलेला आहे. खरं तर हा फ्री हिट बॉल होता, जेल टिपला गेला असता तरी देखील विकेट मिळणार नव्हती आणि 1 शॉटचा इशारा मात्र तिकडे पंच करतायत. 2 धावा घेतल्या होत्या, मात्र मिळणार आहे फक्त एकच. स्ट्राईक जरूर स्वतःकडे ठेवतोय फलंदाज निकलेश शेलार. धावसंख्या 61, 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजय चंदने वन्स अगेन. या वेळेला मात्र फुल टॉस, जोरदार तडाखा, बॉलला फेकलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. कमजोर बॉल होता, पर्वणी होती एक प्रकारची निकलेश सारख्या फलंदाजासाठी आणि त्या पर्वणीचा स्वीकार करत असताना अफलातून शॉट. 6 धावा. कडक फटका, लॉंग ऑन सीमारेषा अगदी सहजरित्या क्लिअर केली गेली. धावसंख्या वेगानं वाढते, जाऊन पोहोचले 67 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो हो, ही तर फार मोठी समस्या राहिली आहे. आता प्रेशर दिसतंय गोलंदाजावर. मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा फार जास्त दूर टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. अवांतर धाव स्कोअरमध्ये ॲड होत असताना अशोकदादा 11 संघाची धावसंख्या 68. नेक्स्ट बॉल. ओ, आणखी एक मोठा फटका, टावरिंग फटका, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अनदर 6. षटकारांचा पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली आहे फलंदाज निकलेश शेलारनं. मागच्या मॅचमध्ये 9 बॉल्समध्ये 5 षटकार ठोकले होते. अगदी वाईड लाईनवर टाकलेला बॉल त्याला देखील ऑन साईडला उडवलंय. काय कमालीची बॅटिंग करतोय निकलेश. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि पुढच्या बॉलवर जर षटकार आला तर मात्र अध्यक्ष साहेब शैलेश गायकवाड यांच्याकडून 0909 त्यांचा जो लकी नंबर आहे हे पारितोषिक दिलं जाणार आहे. अर्थात 909 रुपयांचं पारितोषिक असेल. विजय चंदने ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल आहे, बॅटची खड आणि विकेट कीपरनं हा झेल स्वीकारलाय. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. येस, पंचांनी फलंदाजाला आउट घोषित केलंय, परंतु जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर माघारी परततोय फलंदाज निकलेश शेलार. 31 धावा बनवल्या अवघ्या 12 बॉलचा सामना करत असताना. कमालीची बॅटिंग, विस्फोटक इनिंग्स येथे समाप्त होत असताना निकलेश शेलारची. 3ऱ्या विकेटचं पतन झाले. चौऱ्याहत्तर धावा फलकावर आहेत. यावेळेला पिकअप शॉट, बॉल हवेत आहे, फिल्डर पासून दूर खेळलाय आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त शॉट, 4 धावा मिळतील. चौकार, शेवटच्या बॉलवर चौकार येतोय. डावाची सांगता देखील चौकाराने झाली, सुरुवात देखील चौकाराने झाली होती. अफलातून बॅटिंग पुन्हा एकदा अशोकदादा 11 संघाकडून. एकूण धावसंख्या 78 आणि 79 धावांचं डोंगरा एवढं आव्हान 5 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता ब्लू स्टार्स वडपे टीम समोर. आपण जाणार आहोत दुसऱ्या इनिंग्सकडे, कारण आता टॉस नसणार आहे. ब्लू स्टार्स वडपे संघाला पुढची मॅच खेळायची आहे. जो संघ सध्या या मॅचमध्ये खेळत आहे
3 स्टार्स रॉयल्स या टीम विरुद्ध त्यांची पुढची लढत असणार आहे. मात्र त्या सामन्यामध्ये एक्साइटमेंट त्यांच्यासाठी जर त्यांना ठेवायची असेल तर हा सामना मात्र त्यांना जिंकावा लागणार आहे. मोठं टार्गेट 79 टू विन. वेळ झालेली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तनाची. यापुढचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. धन्यवाद अजय गरत. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इरफान भुरे साहेबांकडून स्पॉन्सर केलं आहे. त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक चषक आपण पाहतोय जे आम्हाला दिवंगत रीना रघुनाथ कांबळे यांच्या स्मरणार्थ सूरज रघुनाथ कांबळे यांच्याकडून स्पॉन्सर केलं. त्यांचं विशेष धन्यवाद. द्वितीय रोख रक्कम आम्हाला पारितोषिक मापुली माजी उपसरपंच उबेद हलबे साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं विशेष धन्यवाद. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय चषक जे आम्हाला दिवंगत उदेश अनंत गायकवाड यांच्या स्मरणार्थ अयू उमेश अनंत गायकवाड गोडसे यांच्याकडून, ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स देखील स्पॉन्सर केला गेला आहे. तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं ज्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्या ऑल ट्रॉफीज आम्हाला दिवंगत बलिराम लडकू उबाले यांच्या स्मरणार्थ अयू गौतम बलिराम उबाले यांच्याकडून स्पॉन्सर केले. त्यांचं विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज आपण पाहतोय जे आम्हाला दिवंगत पूनम कमलाकर दोंदे यांच्या स्मरणार्थ अय्यो योगेश कमलाकर दोंदे पडघा यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचे विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या ज्या ट्रॉफीज आहेत त्यामुळे दिवंगत ऋषिकेश जाधव यांच्या स्मरणार्थ अय्यो विशाल जाधव यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचे विशेष धन्यवाद. मालिकवर स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय जे आम्हाला दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ प्रदीप दादाराम थोरात यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचे विशेष धन्यवाद. त्यानंतर दिवंगत वैशाली विवेक वाकसोरे यांच्या स्मरणार्थ मालिकावीर चषक आम्हाला स्पॉन्सर केले गेलेलं आहे. सुरगे वैशाली विवेक वाकसोरे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सोनी सचिन वाकसोरे सावंतगावच्या उपसरपंच यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय दिवंगत सदू लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ कल्पेश सदू भोईर मापोली यांच्याकडून आम्हाला खेलोटो कक्ष स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. दिवंगत दादाराम थोरात यांच्या स्मरणार्थ सूरज थोरात यांच्याकडून आम्हाला खेलोटो कक्ष स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. DD ग्राउंड आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केले अय्यो सुद्धोधन अशोक जाधव उपसरपंच डोळेगाव, ज्यांचा संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. प्रिन्स मूवीचं लाईव्ह टेलिकास्ट सुविधा आम्हाला स्पॉन्सर केले त्यावेळी उमेश अनंत सोनवणे साहेब शेलर यांच्या माध्यमातून, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. चेंडूची फेक करायचे. त्यानंतर स्पर्धेमध्ये जे चेंडू आपण पाहतोय हे चेंडूची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे आयुष्यमान अमोल जाधव साहेब नांदकर समाजसेवक यांच्या माध्यमातून, त्यांचं विशेष धन्यवाद. मंडप डेकोरेशन आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आयुष्यमान सुदेश अण्णा गायकवाड प्रथम नागरिक गोरसे विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आपण सामनामध्ये अशोकदादा 11 विपक्ष ब्लू स्टार वडपे या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये तब्बल 78 धावा अशोकदादा 11 संघाने आपल्या धावफलकावर कुटलेल्या आहेत, ज्यामध्ये राकेशच्या 27 आणि निकलेशच्या 31 धावांचा वाटा आहे. तर 13 धावांचं योगदान कुणालच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं होतं. आणि लक्ष्याचा पाठलाग आता मात्र इथून केला जाईल. ब्लू स्टार वडपे संघावर विजय चंद्र आणि राहुल मोरे जोडी मैदानामध्ये. निकलेश बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या चेंडू अगदी विकेट टू विकेट चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिझनमध्ये एका धावेसाठी. टार्गेट आपण पाहतोय 79 79 धावांचं टार्गेट आहे. आज सर्व सामने हाय स्कोरिंग पाहायला मिळतात. हा सामना देखील हाय स्कोरिंग पाहायला मिळत आहे. इथे मेशाम फटका लीडिंग एज आणि या हिस्ट्रिक्सची चेंडू खाली विकेटचा पदम पहिला हादरा बसतोय ब्लू स्टार वडपे या संघाला फलंदाज राहुल मोरेच्या रूपाने.
पहिला फलंदाज अगदी स्वस्तात बाद होताना आपण पण राहुल मोरे गोल्डन डकवर बाद होताना पाहायला मिळतोय. कुठल्या डावाचं योगदान त्याला देता आलं नाही आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये ब्लू स्टार वडपे संघाकडून एंटर होतोय. रोहित जाधव बाले नावाने तो ओळखला जातोय. सामना करेल गोलंदाज निकलेश शेलार याचा. निकलेश शेलार यांनी 31 धावांचं योगदान दिलं होतं. तोच सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर हे आपण पाहू शकता. चांगल्या चेंडूच्या हाताने इथे पाहायला मिळतं. पूर्ण म्हणजे बेट चकित गेलं होतं फलंदाज रोहित बाले याला. निर्धाव चेंडू चांगली सुरुवात इथे करताना निकलेश फलंदाजामध्ये जी कामगिरी केली होती ती गोलंदाजामध्ये ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. निकलेश शेलार बॉलिंग ट्रॅकवर फुलटन गोलंदाज पिओनचं पहिले षटक घालताना. फुलटा चेंडू इथे आपण पाहतोय. खरं तर ऑन साईडला मिडिक रिझनमध्ये खेळायचा होता, मात्र चेंडू जातोय मिड ऑन रिझनमध्ये. एक रनचा फलंदाज पूर्ण संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. या षटकामध्ये थोडंसं आपण बदल संत क्रिकेट संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग करताना इथे पाहायला मिळत नाही. इथे मात्र मोठा फटका, लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. वाईट ऑफ लॉंगच्या वरून पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. ची चर्चा आपण करत होती की मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि आवाज फलंदाजाच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. विजय चंदनेच्या बॅटमधून षटकार आणि धावसंख्या 6 ने पोहोचते ती 8 वर. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील अखेरचा चेंडू. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. हा चेंडू देखील निघून जाऊ येतो या मिडविकेटच्या वरून सीमा पार. 2 इन रो, आणखीन एक षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद ब्लू स्टार वडपे संघाची धावसंख्या एक बाद 14. राहुल मोरे बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते 14 धावा. मात्र विजय चंद्रने जो मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला होता आणि या सामन्यामध्ये ती गोलंदाजीमध्ये तो विशेष काही करू शकला नाही. मात्र इथे या फलंदाजीमध्ये त्यांनी आपला जलवा दाखवला. 2 षटकं त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 21 धावा गोलंदाजी करताना त्याने खर्च केला होता आणि त्या धावा आता मात्र त्याच्या व्याजासकट वसूल करावे लागतील. ती सुरुवात त्याने केलेली आहे कारण 2 षटकारांशी तो पोचले वैयक्तिक 13 आहे धावसंख्येवर. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्या. P1च्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपल्याकडे पाहायला मिळते ब्लू स्टार वडपे संघाच्या. 79 लक्षाचा पाठलाग करताना ब्लू स्टार वडपे संघ पाहायला मिळतोय. आणि आता आपण बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज स्वप्नील येतोय. स्वप्नील याचा सामना फलंदाज रोहित बाली. फाईन केलेल्या चेंडूला मात्र फाईन लेग रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. गॅप सोडता आलं नाही. खरं तर आपण बघितलं तर फाईन खेळला होता हा चेंडू, मात्र शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये शतरक्षक तैनात होता. इथे जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतात. लेग बॅटचा इशारा पंच गोकुळ पाटील सरांकडून तिथून दिला जातोय. आव्हान दादाने ब्लू स्टार वडपे संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. आपण सामना बघतोय अशोक दादा 11 विपक्ष ब्लू स्टार वडपे या 2 संघामध्ये. आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ब्लू स्टार वडपे विपक्ष 3 स्टार रॉयल्स या 2 संघामध्ये. पलटी शॉट खेळलेला आहे चेंडूला, मात्र गॅपमध्ये खेळू शकलेलं नाही. थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. मोठं लक्ष आपण पाहतोय या ब्लू स्टार वडपे संघासमोर तब्बल 79 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. म्हणजे लक्ष्याचा पाठलाग आपण पाहतोय. विजय चंद्रनेचा अपवाद वगळला तर रोहित बाली स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय.
स्विंग अँड मिस इथे मात्र तो देखील संघर्ष करताना पाहायला मिळतोय. कुठल्याही स्पॉट चेंडू पडल्यानंतर निघून जातो विकेट कपच्या हातामध्ये. स्कोर इज कॉस्ट धावसंख्या स्थिर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्वप्नील दुसरं षटक हलतोय दुर्वाच्या डोकाकडून. इथे मात्र फोर्स केलेला चेंडूला आणि चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग रिझन मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 19 वर. पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ या बुल स्टार वडपे संघ 79 लक्षाचा पाठलाग करतोय. विजय चंद्रने यावर खूप मोठी जबाबदारी, एक चांगली स्टार्ट त्याला द्यावी लागेल. सलमीला आलेला सलामीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही आणि निधाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. P1 आणि P2 या दोन षटकाची समाप्तीनंतर ब्लू स्टार वडपे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 19 धावा. इथून 3 षटकाचा खेळ शेष आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 20च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झलकाव्या लागतील, कुठून काढाव्या लागतील ब्लू स्टार वडपे संघाला. डू अँड डा सिच्युएशन आता मात्र करूया मरूची स्थिती ब्लू स्टार वडपे संघासाठी. 2 षटके आपण बघितलं तर केवळ 7 मिनिटांमध्ये या पूर्ण केलेल्या चांगला ओव्हर रेट आपल्याला पाहायला मिळतोय. कंटिन्यू आपण पाहतोय निकलेश ज्याने पहिले षटकात आला होता त्यालाच इथे मात्र कायम ठेवलं गेलेलं आहे. तर निकलेश याचा सामना करेल फलंदाज रोहित बाले. रोहित बाले यांनी आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडू हाताळले आहेत, 4 चेंडू खेळले आहेत, मात्र इथे या एकच धावाचं योगदान त्याला देता आलेलं आहे. तर असा संघर्ष करताना तो पाहायला मिळालेला आहे. मात्र तगडा फलंदाज कधी तगडे फटके खेळू शकतोय. लॉर्ड फुटात चेंडू टर्न केल्या मात्र सरळ मेडिकलच्या हातामध्ये आणि विकेटचा पतन फलंदाज बाद रोहित बाले याची संपुष्टात केली. दुसरा हादरा वस्तू इथे ब्लू स्टार वडपे संघाला रोहित बाले यांनी निराशा केलेली आहे. कारण आपण जर बघितलं तर 4 चेंडू त्याने अगोदर फेस केले होते. 5वा चेंडू फेस करताना तो बाद झालेला आहे. म्हणजे एकूण 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान त्याला देता आलेलं आहे. निकलेश याने आत्तापर्यंत जर बघितलं तर या अगोदर 5 विकेट चटकवल्या, त्याने 6वा विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. विथ बॅट विथ बॉल निकलेश शेलार याने चांगली कामगिरी केलेली आहे. न्यू बॅटर सूरज यावेळी बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यशस्वी चेंडू खाली आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या असलेला. तू चल माया आहे अशी स्थिती आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांची. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. आणि निकलेश आता मात्र विकेट हॅट्रिकवर. पहिल्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये बुद्धार्थ नावाच्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट त्याने झटकवले होते आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर गोलंदाज निकलेश देखील पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल असणार आहे आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का? निकलेश शेलार यांचे मोठे बंधू आता मात्र मैदानामध्ये. निमेश शेलार बॅटल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निमेश शेलार विपक्ष निकलेश शेलार या दोघांमध्ये. आपण IPL स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला पाहिलं होतं कृणाल पांड्या विरुद्ध हार्दिक पांड्या हे बॅटल. आता मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये निमेश शेलार विरुद्ध निकलेश शेलार हे बॅटल पाहायला मिळते. इथे या चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला फलंदाजाला हे आपण पाहू शकता. अगदी बॅट देखील उचलण्याची संधी तिथे फलंदाजाला दिलेली नाही. काय अप्रतिम चेंडू, या मॅजिक डिलिव्हरी म्हणता येईल निकलेश शेलार याची. स्कोर इज कॉन्स्टंट. धावफलकावर 19 धावा. आता मध्ये एकही धाव खर्च केलेला निकलेश यांनी या षटकामध्ये. लॉफ केला चेंडूला, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आणि हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क.
शरीराचं संतुलन आणि चेंडूचा अंदाज देखील बांधता आलेल्या क्षेत्ररक्षकाला आउटफील्डमध्ये आणि परिणामस्वरूप 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाज निमेश शेलार याला. निखिलेश शेलार थोडासा निराश आपल्या क्षेत्ररक्षकावर, त्याप्रमाणे खरं तर हा सहजसोबा झेल होता, मात्र तो झेल तिथे ड्रॉप केला जातोय. धावसंख्या 21-21. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. इथे मात्र धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 22 धावा, 79 धावांचं लक्ष आहे. ब्लू स्टार वडपे संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावफलकावर 22 धावा जोडल्या गेलेल्या आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. निखिलेश शेलारचा सामना करेल आता मात्र फलंदाज विजय चंद्रने. आखोड्याचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढे चेंडू फ्रीड देखील असणार आहे. पंच परेश महाजन सर इशारा करतात की पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे. म्हणजे फ्रीटवर बिग हिट आता मात्र खेळण्याची संधी इथे निमेश शेलारकडे चालून आलेली आहे. फील्डमध्ये परिवर्तन आता केलं जात आहे. फायलेकचा क्षेत्ररक्षक डीपला तैनात केला जातोय. टाइम फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. या धावचीची संधी इथे देखील निर्माण झालेली आहे, मग इथे देखील 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. अशा प्रकारे या षटकाची देखील समाप्ती, 3 षटके समाप्ती झाले. 3 षटकाची समाप्तीनंतर ब्लू स्टार वडपे संघाची धावसंख्या स्कोरवर 26 धावा. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इक्वेशन आता खूपच अवघड बनताना आपण पाहतो ब्लू स्टार वडपे या संघासमोर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल ब्लू स्टार वडपे विपक्ष 3 स्टार रॉयल्स या 2 संघामध्ये. आणि त्यानंतर आपण सामना पाहणार सूर्या फायटर्स विपक्ष अशोकदादा 11 या 2 संघामध्ये. आतापर्यंत ग्रुप बीचा पॉईंट टेबल जर पाहिला तर ग्रुप बी मध्ये सूर्या फायटर संघाने 2 सामने खेळले आहेत, 1 सामना जिंकलेला आहे. ब्लू स्टार वडपे संघाने या अगोदर 1 सामना खेळला आहे, तो सामना त्याने गमावलेला आहे. 3 स्टार रॉयल संघाने 2 सामने खेळले आहेत, 1 विजय 1 पराभव. आणि अशोकदादा 11 संघाने 1 सामना खेळला आहे, 1 सामना त्याने जिंकलेला आहे. सध्याचे खेळणारे संघ आहेत आपण पाहतो ब्लू स्टार वडप्याने अशोकदादा 11 यांची स्थिती जर पाहिली तर अशोकदादा 11 संघाने या अगोदर सामना जिंकलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ब्लू स्टार वडपे ज्या संघाने 1 सामना केलेला मात्र तो सामना त्याने गमावला आहे. म्हणजे ब्लू स्टार वडपे संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता, मात्र आता इक्वेशन त्यांच्यासमोर अवघड पाहायला मिळते. 12 चेंडू आणि तब्बल 53 धावांची आवश्यकता, म्हणजे हायलाइट्स क्रिकेट इथून खेळावं लागेल ब्लू स्टार वडपे संघाला हा सामना जिंकून आपल्या संघाचं आव्हान जर या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल तर. कालच्या दिवसाचा विचार करता तर कालच्या दिवशी वैशाली स्पोर्ट्स आणि व्ही स्पोर्ट्स या 2 संघांनी क्वालिफाय केलेलं आहे ग्रुप ए मधून. आणि आता ग्रुप बी मधील ही लढाई आपण बघतोय, कुठले 2 संघ क्वालिफाय होतील याचं उत्तर सायंकाळी 17 मध्ये मिळेल. देखते आज की शाम किस टीमों के रहते हैं नाम, लेकिन विश्व तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर प्रीमियर लीग की सुहानी शाम अब सभी के नाम. दुपारच्या 17 मधील 17 नंतरचा हा सामना आपण बघतोय सायंकाळी 17 कडे. या आता मात्र आपण वाटचाल करत आहोत. गोलंदाज कुणाल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 53 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मिस टाइम फटका, चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने आणखी फलंदाज बाद होतोय ब्लू स्टार वडपे या संघाचा विजय चंद्रने. विजय चंद्रने बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र प्रतीक येतो मैदानामध्ये. आणि आता मात्र वडपे संघ पूर्णपणे अडचणीमध्ये पाहायला मिळतो, कारण इक्वेशन आता खूपच अवघड बनतोय. 11 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 11 चेंडूमध्ये तब्बल 53 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
प्रत्येक सामनावीर फलंदाज गोलंदाज कुणाल याचा इथे विषयमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू जातोय या स्केअर ऑफ द विकेट पॉइंट रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने आता मात्र काही साध्य होणार नाही. सिंगल डबलने फक्त तुम्ही धावफलक घालता ठेवू शकता, विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण आता मात्र हवाई मार्गाचा वापर इथून करावा लागेल. लॉर्ड फुटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे देखील सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, मात्र धाडस केलं गेलेलं नाही. फक्त एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या 28 धावा पूर्णपणे आपण पाहतोय या पिछाडीवर पडलेला ब्लू स्टार वडपे हा संघ. आज ब्लू स्टारचे स्टार फलंदाज चमकताना दिसलेले नाहीत आणि वडपे संघ म्हणूनच बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 29 या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्लू स्टार वडपे संघ कुठेही धावांचा पाठलाग करताना दिसलेला नाही. इथून अजूनही बरोबर 50 धावांची आवश्यकता, मात्र 8 चेंडूचा खेळ इथून शेष आहे. पलटी शॉट आणि थर्ड रिझन मधून चेंडूला पाठवलेला सीमाबार 4 धावांसाठी. सात चेंडू आणि या 46 धावांची आवश्यकता. इक्वेशन आता खूपच अवघड बनतंय ते ब्लू स्टार वडपे या संघासाठी. इथे हुक केलेल्या चेंडूला मात्र इथे देखील फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 34 धावा आपल्याकडे पाहायला मिळते. आणि आता मात्र समीकरण आपण पाहतोय की शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये या 45 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. पूर्णपणे पराभवाच्या छायेत आपण पाहतोय सध्या ब्लू स्टार वडपे हा संघ. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये या इथून 45 धावांची आवश्यकता आहे. सतीश जाधव आपण बघतोय यावेळी खराब चेंडू पाहायला मिळतोय. 55 इशारा वाईड येतोय. अवंत वारचरपणे 6 चेंडू आणि या 44 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन अवघड आहे आपण पाहतोय, कारण हे इक्वेशन जवळजवळ इम्पॉसिबल आहे. पुन्हा एक धाव यावेळी मात्र 50चा इशारा नो बॉलचा येतोय आणि पुढील चेंडू फील्ड देखील असणार आहे. पहिला वाईट आणि त्यानंतर आपण बघितलं तर हा चेंडू नो बॉल. यावेळी मात्र चांगला चेंडू बीड होतो. यष्टरक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. 5 रूपाने ही धाव ही देखील अवांतर धाव पाहायला मिळते. इक्वेशन आपण बघितलं तर पूर्णपणे कठीण आहे. इथून फक्त पराभवाच्या धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज यांच्याकडून केला जाईल. दरम्यान ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता पोटीप्लेचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव साहेबांचे ते आमच्या VIP प्राइजवर आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो या अध्यक्ष शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, त्यानंतर पूर्ण आयोजन कमिटी निखिलेश शेलार, मिलिंद जाधव, विजय चंदने, सतीश वागचर आणि सतीश जाधव यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे.
स्क्वेअरने क्रीजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय अशोकदादा 11 संघ आणि जवळजवळ क्वालिफाय होण्याच्या देखील मार्गावर, कारण या अगोदर अशोकदादा 11 संघाने एक सामना जिंकलेला आहे आणि हा सामना जिंकून आता मध्ये ते क्वालिफायच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा षटकार पलटी शॉट मजबूत स्थितीमध्ये नक्कीच हा संघ आता मात्र पाहायला मिळेल, कारण पॉईंट टेबलमध्ये ते जागा मजबूत करतील. तर या अगोदर एक सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि हा सामना आता मात्र जिंकण्याच्या तयारीमध्ये अशोकदादा 11 संघ पाहायला मिळतोय. फक्त एका चेंडूने दूर आपण पाहतोय अशोकदादा 11 संघ विजयापासून. इनसाइड आउट फटका चांगला आहे, मात्र हा फटका खरं तर सुरुवातीला हवा होता. अशा प्रकारे हा सामना जिंकला अशोकदादा 11 संघाने. अभिनंदन अशोकदादा 11 अँड हार्ड लक ब्लू स्टार वडपे. या असताना मॅन ऑफ द मॅच कडे पण होईल आणि त्यानंतर नाणेफेकीकडे देखील वळणार आहोत. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक